आजचा दिवस हा आपल्या स्वास्थ्यासाठी अतिशय चांगला दिवस, कारण आपण स्वास्थ्यवर्धक परिपूर्ण असं ताट जे आहे ते मी आज तयार केलेलं आहे. आणि मुद्दाम मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केलेला आहे, कारण की मेथीचं जे आळण आहे, विदर्भामध्ये जी बारीक मेथी मिळते तशीच मेथी मला कोकणात देखील मिळाली. अगदी बारीक, अगदी 2-2 पानाची मेथी होती. हे लोक हिला समुद्री मेथी म्हणतात, आपण हिला बारीक मेथी म्हणतो. तर या मेथीचं आपण आळण करूया, कारण शुगरच्या लोकांसाठी देखील हे आळण खूप चांगलं आहे. आणि आजची जी ही थाली आहे ही सगळ्याच लोकांना खूप उपयोगी अशी थाली आहे. शुगरच्या लोकांना तर स्पेशली. मी यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे की बाजरीची भाकर पण कशी करायची, तसंच मी तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे भात कसा शिजवायचा. आपण भात भरपूर खातो, परंतु प्रश्न हा येतो की आपण भात व्यवस्थित शिजवून खात नाही. भात शिजवण्याची पद्धत आपली चुकते आणि म्हणून आपल्याला शुगर होतं आणि BP होतो आणि अनेक प्रकारचे आजार होतात. म्हणजे मी स्पेशली आजाराचं नाव घेण्यापेक्षा आपण दोनदा करायचं. आपण हे बघूया. बघा, आता इन बिटवीन आपली ही भाजी तोडलेली होती, तर ही भाजी 2 पाण्याने 3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवा. मी धुवूनच ठेवलेली होती, पण मुद्दाम स्पेशली तुम्हाला दाखवण्यासाठी ती भांड्यामध्ये धुवून घेतली. तर हिला अगदी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवा आणि हिचं पाणी निथळत ठेवा. म्हणजे ही भाजी आता आपली स्वच्छ धुवून झालेली आहे. हिचे अगदी बारीक बारीक हे असतात, म्हणजे याची बुडं जी असतात ना ती खूप बारीक असतात. अगदी असं मागून कापून किंवा हाताने तोडून ती बुडं काढून घ्यायची आणि अगदी स्वच्छ करून ही भाजी जी आहे पाण्यातून धुवून घ्यायची. मेथीचं आळण म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, असं विदर्भातलं मेथीचं आळण. परंतु हे मेथीचं आळण मी जेव्हा ऑफिसला माझ्या डब्यात नेलं ना, तिथे देखील लोकांना अप्रतिम आवडलं. आपण ह्यापूर्वी कैरीची चटणी म्हटलं होतं, ती पण त्यांना खूप आवडली. मसाला मिरची देखील त्यांना खूप आवडली. म्हणून मी आता हे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला देखील अशा नवनवीन रेसिपीज करून त्या खायला आवडतील. आणि अगदी आपल्या गावातले प्रकार आहेत हे. आपण जी काही गावातले प्रकार खातो त्यामध्ये संपूर्ण प्रोटीन, विटामिन सगळ्या गोष्टी असतात. आणि आपण काय करतो आहे आता सध्या, बाहेरचं खातो आणि मग आपल्याला हे सगळे जे काही स्वास्थ्याला लागणारे जे विटामिन्स असतात, प्रोटीन्स असतात, ते पूर्ण मिळत नाहीत. बघा, आपण याच्यासाठी भरपूर असा लसूण घेतलेला आहे. लसूण भरपूर खायचा. लसूण भरपूर खाल्ल्याने वात कमी होतो. आणि हे मी माझ्या अनुभवाने सांगते हां. तर आता आपण भात कसा करायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. हे मला कोणीतरी सांगितलेलंच असेल, आपल्या आजीने, मावशीने किंवा आपल्या मैत्रिणींनी कुणीतरी आपल्याला सांगतं आणि ते आपण अंमलात आणतो आणि तेच आपण करायचा प्रयत्न केला की खरोखरी आपलं जेवण चांगलं तयार होतं. मातीच्या भांड्यांमध्येच करायचा प्रयत्न मी आजकाल स्वयंपाक करायचा प्रयत्न मातीच्या भांड्यांमध्येच करते. तर ही मातीची हंडी जी आहे, ही हंडी तापली की आपण यामध्ये मोहरी घालू. थोडी अर्धा चमचा मोहरी. आपल्या मसाल्याच्या डब्यातच सगळं काही आहे. आपला मसाल्याचा डबा म्हणजे स्वास्थ्य परिपूर्ण असा डबा. मोहरी, प्रत्येक भाजीमध्ये मोहरी घालायची. आणि आणखी एक सांगते की तेल झाल्यानंतरच मोहरी घाला आणि मोहरीचा आवाज तडतड असा मोहरीचा आवाज येऊ द्या. मोहरीचा आवाज जेव्हा तडतड येतो तर समजायचं की मोहरी शिजते आहे. मोहरी घातली, जिरं घातलं, लसूण घातला. लसूण चांगला होऊ द्या. थोडा लसूण झाला की आता आपण त्यामध्ये मिरची घालूया. लसूण आणि मिरची व्यवस्थित होऊ द्या. आणि बघा, हा जो चमचा मी घेतलेला आहे ना, हा थोडा जाड चमचा आहे.
कारण माझ्याकडे लाकडाचा होता, परंतु त्याने काही मला व्यवस्थित जमत नव्हतं. थोडा जाड चमचा घेतला ना की हे जी माती आहे ना ही उखरल्या नाही जात. इन बिटवीन आपला भाताचं पाणी आपण काढतोय. भात उकळलेला आहे. हे पाणी काढण्याची पद्धत आपली फार जुनी पद्धत आहे. सगळी लोक पहिले पाणी काढूनच भात शिजवायची, परंतु आपण कंटाळा करतो. सरळ कुकरमध्ये लाव भात आणि कर. ही पाणी काढण्याची पद्धत तुम्ही बघून घ्या आणि असं रोज भातातलं पाणी काढत जा. याला आळलेला भात असं म्हणतो आपण, कारण हे जे स्टार्च असतं ना तांदळाचं हे निघून जातं. आपल्याला ते काहीही कामाचं नसतं स्टार्च. तसंच तांदळाला समजा काही लावलेलं असेल पावडर, ते पण निघून जातं त्याने. आता आपण ही भाजी कापून घेऊया. भाजी इतकी कोवळी आहे की ती तशी जरी घातली तरी चालेल, पण थोडी थोडी तिला कापून घेऊ. आता आपलं लसूण आणि मिरची झालेलीच आहे, त्यामध्ये आपण ही भाजी घालू आणि ही भाजी होऊ देऊ. बघा मी आज ना मेनू केलेला होता. मेथीचं आळण, भात, बाजरीची भाकरी. कारण सध्या अजून गरमी आलेली नाही आहे, थंडी सुरू आहे, तर आपण बाजरीची भाकरी खाऊन घ्यायची जोपर्यंत थंडी सुरू आहे. जेव्हा गरमी सुरू होते तेव्हा आपण बाजरी खाऊ शकत नाही. पण आता मी तुम्हाला बाजरीची भाकरी, आता भाकरी म्हटलं ना तुम्ही, तर मला तर येतच नाही ग बाई, मी कशी भाकरी करणार? मला पण येतच नाही, परंतु मी तुम्हाला कशी भाकरी करायची हे नव्याने सांगणार. कारण ती जस्ट अ पोळी, म्हणजे आपण पोळीसारखीच भाकरी करतो आहे. तर तुम्ही विचारच करणार नाही की बा मला भाकर येत नाही. अगदी पोळीसारखी मस्त टम्म फुगते अशी भाकर, आणि ती लाटता येते अशी आपण भाकर आज करूया. बघा यामध्ये आपण आता मीठ घातलं आणि यात आपण ते 4 टोमॅटो जे चिरले होते, थोडे जास्ती टोमॅटो घाला, कारण मेथी ही थोडी कडवटच असते, त्यामुळे भरपूर टोमॅटो घाला. टमाटर जास्ती घाला. छान आंबटसर अशी चव या आणाला येते. आणि आता हिला शिजू द्या. तोपर्यंत आपला भात पण शिजेलच. आता बघा आपण जे आळणाला पीठ लावणार आहोत, तर आपण त्याच्यासाठी बेसनाचं पीठ, बेसन म्हणजेच चण्याच्या डाळीचं पीठ. चण्याच्या डाळीच्या पिठाविषयी तुम्हाला माहितीच असेल. हे चण्याच्या डाळीचं पीठ आपण घ्यायचं आणि चण्याच्या डाळीच्या पिठासोबत मी कुळीथचं पीठ घातलं, कारण कुळीथचं पीठ असं आपण खाऊ शकत नाही, आपल्याला ती सवय नाही आहे. तर प्रत्येक चण्याच्या डाळीच्या पिठासोबत मी थोडं कुळीथ पीठ घालते. इथे मला कुळीथ पीठ मिळालं आणि कुळीथ आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगलं असते असं समजलं, तेव्हापासून मी प्रत्येक चण्याच्या पिठासोबत थोडं कुळीथाचं पीठ घालते. तर आपण हे कुळीथाचं पीठ घातलं, याचा घोळ तयार केला. आपले टमाटर आता गळलेलेच असतील. आता आपण यामध्ये हे मिश्रण जे आहे, जो घोळ केलेला आहे, तो घोळ यामध्ये टाकून देऊ आणि याला थोडं जास्ती वेळ शिजवायचं. म्हणजे जितकं कमी गॅसवर, कमी आचेवर जितकं जास्ती वेळ ते आळण शिजणार, तितकी त्याची चव वाढत जाणार. म्हणून हे आरामात शिजू द्यायचं अगदी. आता आपला भात झालेला आहे आणि अगदी थोडा तो कण जरी राहिला तरी तो आता झालेला आहे समजायचं. त्याला उचलून ठेवून द्या. वाफेने तो भात आपोआप शिजत राहणार. स्टीलच्या भांड्यामध्ये मी भात केला, बघितलं तुम्ही? स्टीलच्या भांड्यामध्ये भात करण्याची पद्धत देखील तुम्हाला कळून गेलेली असेल. आता आपण बाजरीची भाकर करूया. तुम्हाला मी यात काही
टिप्स सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही बघत राहा व्हिडिओ. हे बघा बाजरीचं पीठ. आम्ही दोघेच जण राहतो म्हणून छोट्या छोट्या 4 भाकरी पुरेशा आहेत. त्या याने मी एक तुम्हाला मी टिप सांगते. बाजरीचं पीठ घेतलं. त्यामध्ये काय करायचं, थोडं आपलं जे कणिक असतं ना गव्हाचं पीठ ते घालायचं. पीठ चांगलं होणार. थोडंसं ते थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं. त्यानंतर यात स्पेसिफिकली म्हणजे बाजरीच्या भाकरीमध्ये तीळ घालायचेच, कारण बाजरी ही वृक्ष असते. बाजरी वृक्ष असते आणि त्यामुळे आपल्याला तीळ घालणं आवश्यक आहे. कुणाकुणाचं काय होतं की कुणाला तूप आवडत नाही है ना, आणि तूप आवडत नसल्यामुळे ते तूप खात नाहीत. तर आपण बाजरीच्या भाकरीला काही लोकांसाठी तूप लावू शकत नाही. त्यामुळे आपण यामध्ये तीळ घाला. दररोज पोळीमध्ये भाकरीमध्ये तीळ घाला. तीळ असं आपल्या खाऊन होत नाही आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत म्हणजे तीळ. तर दररोज 1 चमचा तीळ खाल्ल्या गेले पाहिजे. आणि म्हणूनच सरळ भाकरीमध्ये पोळीमध्ये तीळ घाला, ॲटोमॅटिक तीळ खाल्ल्या जातात. हे गरम पाणी घालून आपण थोडा वेळ ठेवलं आणि आता थंड पाण्याने आपण त्याला मळतो आहे. आजची थाळी म्हणजे अगदी स्वास्थ्य समृद्ध थाळी आहे. प्रत्येकच गोष्ट या थाळीमध्ये तुम्हाला मिळेल. असं बघायला गेलं तर थोडीसंच, जास्ती काही तयार केलेलं नाहीच आहे. 3च आयटम होते आणि दोन पदार्थ जे आहे ते मी पहिलेच केलेले त्या थाळीमध्ये ठेवणार. पण तुम्हाला ही थाळी बघून असं वाटेल की यामध्ये सगळं आपल्याला आरोग्याला जे जे आहे ते सगळं मिळतं आहे. आपली भाकरीचं पीठ मळून झालेलं आहे. एकदम साधं आपल्यासारखं पीठ मळायचं, एक सोबत मळून ठेवायचं. असं नाही थोडं थोडं मळत जात. पूर्वी करायचे असे की एकाच भाकरीचं मळणार, परंतु मी हे शिकून घेतलं आणि संपूर्ण भाकरीचं मी एक सोबतच पीठ मळून ठेवते आणि माझ्या भाकरी अप्रतिम होतात. म्हणजे प्रत्येकालाच ही भाकर आवडेल अशी ही भाकर. ज्याने कधी भाकर खाल्लेली नाही, ज्याला भाकर अजिबात आवडत नाही, तो देखील ही भाकर खाणार. कारण माझे बाबा जे आहेत त्यांना भाकर खायला आवडत नाही, परंतु ते नेहमी म्हणतात तुझ्या हातची भाकर मला फार आवडते. अगदी पोळीसारखी मऊ लुसलुशीत अशी भाकर असते. आणि म्हणून ही भाकर तुम्ही बघा, अगदी 1 बाय 1 स्टेप तुम्ही बघा किंवा हे कसं केलं जात आहे. आणि माझे व्हिडिओ अगदी नॅचरल असतात. म्हणजे मी करून घेईल एक आणि तुम्हाला पहिलेच केलेलं दाखवणार असं मी काही करत नाही. प्रत्येकालाच आरोग्यदायी स्वास्थ्यवर्धक असा स्वयंपाक करता यावा आणि वेगवेगळ्या चवीचा अनुभव घेता यावा म्हणून मी व्हिडिओ तयार करते. बघा, तुम्ही पोळी लाटण्याची पद्धत बघा. ही भाकर आहे बरं, ज्वारीची नाही, सॉरी बाजरीची भाकर. कारण मी ज्वारीची भाकर देखील बरेचदा करते. मी अजिबातच पोळी करत नाही असं म्हणायला हरकत नाही. अगदी काही स्पेसिफिक भाज्यांसोबतच मी पोळी तयार करते. अदरवाईज मी ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर असंच रोज डब्यामध्ये देखील नेते. म्हणजे माझ्या डब्यात भाकरच असते, परंतु ती कुठेही कडक झालेली नसते आणि व्यवस्थित आपण खाऊ शकू अशा भाकर असतात. तर तुम्ही देखील भाकरच करायचा प्रयत्न करा. बघा बघा कशी अगदी पोळी लाटावी तशी भाकर लाटल्या जाते आहे. आणि असं नाही की मी पहिलेच करून ठेवलं आणि तुम्हाला वेळेवर म्हणते की बघा. पण हे अगदी समोरासमोर मी तुम्हाला करून दाखवते आहे की कशी भाकर आपण करू शकतो, लाटू शकतो, इझिली लाटू शकतो. हिला असं स्पेसिफिक हातावरती भाकर करता मला येत नाही आणि म्हणून मी भाकरच करत नाही आणि म्हणून भाकर खाल्ल्याच जात नाही असं होतं आपलं बरेचदा. त्यामुळे आपण ही शिकून घ्यायची आणि ही अशीच भाकर तयार करायची. आपलं आळण बऱ्यापैकी झालेलं आहे.
याला म्हणतात मल्टीटास्किंग. प्रत्येक स्त्रीला हे मल्टीटास्किंग येतच असतं. एका वेळेला ती 2-3 कामं करत असते आणि हे मल्टीटास्किंग करून आपण पटापट स्वयंपाक तयार करतो. हिची काठं जी आहेत, भाकर अगदी व्यवस्थित भाजल्या गेली पाहिजे. आता आपल्याकडे चूल नसते आणि चूल असली की चारही बाजूने तिला आच लागतो, परंतु गॅसवरच आपण भाकर करतो आहे आणि ही भाकर ना मी गॅसवर सरळ भाजते. म्हणजे तुम्ही तव्यावर देखील नुसतंच भाजून करू शकता, परंतु ही अशी भाजलेली मला फार आवडते. बघा, अगदी हिचे काठं देखील भाजून घ्यायचे. भाकर अशी व्यवस्थित भाजून घ्यायची. टमटमीत फुगलेली अशी बाजरीची भाकर तयार झालेली आहे. अशा आपण 3-4 भाकर तयार करून घेऊ. झाल्या बघा, आपल्या 2 भाकर रेडी झाल्या. एक तव्यावर आहे, एक पोळपाटावर आहे. हीच तर बाईची कमाल आहे. एका वेळेला ती किती कामं करते, तेवढ्या वेळात ती आपलं पीठ बरोबर डब्यात नेऊन ठेवते. आता आळण तयार झालं की नाही बघते. ही जी कोथिंबीर कापून ठेवलेली होती, ही कोथिंबीर आपण त्यात घालून घेऊ. बघा, एक काहीतरी तिला दिसलं मध्येच पिवळं पान, ते तिने उचलून फेकून दिलं. इतकी तीक्ष्ण नजर एका स्त्रीची असते की तिला लगेच छोट्या मोठ्या गोष्टी लगेच नजरेत येतात की हे चुकतंय, असं होत आहे. आणि म्हणून स्वयंपाकात देखील एक स्त्री खूप चांगलं कर्तव्य करते आपली. जसं ती ऑफिसमध्ये जाऊन आपलं कर्तव्य पार पाडते, तसंच ती किचनमध्ये देखील आपलं पूर्ण कर्तव्य पार पाडते. मी फक्त माझ्या 2 भाकरींपुरतंच तूप लावून घेतलं, कारण ह्यांना तूप लावलेलं आवडत नाही आणि म्हणूनच मी त्यामध्ये तुम्हाला तीळ घालायला सांगितले होते ना, तर भाकरीत तीळ घालून घ्यायचे. आता व्यवस्थित हिला नॅपकिनमध्ये गुंडाळून व्यवस्थित हिला ठेवून द्यायचं. आपण आता आपलं ताट सजवतो. आपली आळण तयार झालेलं आहे, स्वच्छ पुसून घेतलं. तसंच ज्या आपण भाकरी तयार केलेल्या होत्या त्या 2 भाकरी ताटामध्ये ठेवल्या. आता त्या ताटामध्ये आपण आळण वाढतो. आळण वाढून घ्यायचं. आणि आपल्या महाराष्ट्रीयन परंपरेनुसार व्यवस्थित ताट वाढून घ्यायचं. पोळी, भाजी, भात. आळण असल्यामुळे आपण वरण तयार केलेलं नाही, म्हणजेच डाळ तयार केलेली नाही. आता भात कसं वाढते बघा, कारण तो असा इकडे तिकडे पसरून जाणार, म्हणून व्यवस्थित वाटीमध्ये त्याला दाबून घेतलं आणि भात वाढला. काही कला ह. हे सगळं असं व्यवस्थित आणि नीटनेटकं असावं. प्रत्येक स्त्रीच्या अंगी ही कला असते. तुम्ही मसाला मिरचीचा माझा व्हिडिओ बघितलाच असेल. मी फार पूर्वी मसाला मिरचीचा व्हिडिओ टाकलेला होता. आता मी नव्याने मुलीसाठी पाठवली म्हणून परत मसाला मिरची तयार केली. आणि हा कैरीचा व्हिडिओ, कैरीच्या चटणीचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल. ही आहे कैरीची चटणी. ही पण मी परत तयार केली. ही कैरीची चटणी आणि ही मसाला मिरची. बघा, अगदी स्वास्थ्यवर्धक परिपूर्ण असं ताट तयार झालेलं आहे. नक्की जेवायला या. माझ्याकडे जेवायला आलात तर तुम्हाला असं छान छान खायला मिळणार अगदी. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा.